उसको प्यार कर सांसों को आबाद कर ले मेरे मना। यादों की लहरों में जो लहराए एक अलौकिक सुख वो पाए। शूली को कांटा कर दे कांटे को जूही, पर्वत को राई कर दे राई को रूई। दिल ही दिल में बात कर मन में मुलाकात कर खुद को तू आजाद कर ले मेरे मना। शिव बाबा को याद कर जी भर उसको प्यार कर सांसों को आबाद कर ले मेरे मना। सांसों को ओम शांती। 22 तारखेची व्यक्तवाणी आहे. वाणीचं टायटल आहे भाग्यवान बच्चों के श्रेष्ठ भाग्य की लिस्ट। आज भाग्य विधाता बाप दादा अपने भाग्यवान बच्चों को देख रहे हैं। हर एक ब्राह्मण बच्चे का भाग्य दुनिया की साधारण आत्माओं में से अति श्रेष्ठ है, क्योंकि हर एक ब्राह्मण आत्मा कोटों में से कोई और कोई में भी कोई है। बाबांनी सांगितलं की दुनियेमध्ये पण खूप सगळे आत्मे आहेत, पण त्यांच्याही पेक्षा तुम्ही ब्राह्मण आत्मे खूप श्रेष्ठ आहात, अति भाग्यवान आहात। कारण दुनियेची संख्या आपण पाहतो कुठं ती 550 करोड आत्मा आहे आणि कुठं आपला हा ब्राह्मण परिवार एकदम छोटासा। तर बाबाने सांगितलं की किती भाग्यवान मुले आहात। उन्हों के अंतर में कितने थोड़े हो, इसलिए अज्ञानी अनजान आत्माओं के अंतर में आप सभी ब्राह्मण श्रेष्ठ भाग्यवान हो। बाप दादा देख रहे हैं कि हर एक ब्राह्मण के मस्तक पर भाग्य की रेखा बहुत स्पष्ट तिलक के समान चमक रही है। हद के ज्योतिषी हाथों की रेखा देखते हैं, लेकिन यह दिव्य ईश्वरीय भाग्य की रेखा हर एक के मस्तक पर दिखाई देती है। दुनियेमध्ये आपण ज्योतिषी पाहतो तर ते काय करतात, आपलं भाग्य तर हातावरती बघतात आणि बाबांनी आपलं भाग्य कुठं पाहिलं, प्रत्येकाच्या मस्तकावर। मग बाबांनी सांगितलं त्या भाग्याची रेषा ती तिलकाप्रमाणे तिलका समान भाग्याची रेषा बाबांनी सांगितलं या ठिकाणी दिसते। मग बाबांनी म्हटलंय की जे बाबांची बच्चे बनले ते खूप भाग्यवान बच्चे आहेत। जितना श्रेष्ठ भाग्य उतना भाग्यवान बच्चों का मस्तक सदा अलौकिक लाइट में चमकता रहता है। भाग्यवान बच्चों की और निशानियां क्या दिखाई देंगी। आपण म्हणतो ना की जे मुलं खूप भाग्यवान असतात त्यांचं कपाळ नेहमी उंच असतं आणि ते चमकत असतं। तसं बाबांनी सांगितलं की तुमच्या मस्तकामध्ये अलौकिक लाईट, अलौकिक शक्ती ती आपल्या भाग्य चमकवत असते।
भाग्यवान बच्चों की और निशानियां क्या दिखाई देंगी? सदा मुख पर ईश्वरीय रूहानी मुस्कुराहट अनुभव होगी। भाग्यवान के नयन अर्थात दिव्य दृष्टि किसी को भी सदा खुशी की लहर उत्पन्न कराने के निमित्त बनती है. बाबांनी सांगितलं, एक तर आपलं मस्तक लाईट प्रमाणे चमकत असतं आणि दुसरं म्हणजे आपलं मुखामध्ये ईश्वरीय ज्ञान ते असल्यामुळे सतत आपल्या मुख जे आहे ते कसं असतं, एकदम हर्षित मुख असतं. आणि भाग्यवान मुलांचे डोळे जे आहेत त्या डोळ्यांमध्ये दिव्य दृष्टी सामावलेली असते आणि त्या दिव्य दृष्टीमुळे काय होतं, आपल्यामध्ये त्या खुशीच्या लहरी त्या उत्पन्न होत असतात. जिसको भी दृष्टि मिलेगी वह रूहानियत का, रूहानी बाप का, परमात्मा याद का अनुभव करेगा. कुणाला जर आपण दृष्टी दिली, मुखाद्वारे ज्ञान सांगितलं, हर्षित मुख होऊन, तर मग दुसरे पण काय अनुभव करतात की यांना काहीतरी मिळालेलं आहे. मग बाबांनी सांगितलं की ती रूहानियतची जादू, ती रूहानियतची दृष्टी, ती आपले अनुभव इतरांना होत असते. भाग्यवान आत्मा के संपर्क में हर एक आत्मा को हलकापन अर्थात लाईट की अनुभूती होती आणि आपल्यामुळे मग काय होतं, इतरांना पण हलक्यापणाचा अनुभव होतो आणि त्यांना पण एकदम हलकं हलकं वाटायला लागतो, तो त्यांना अनुभव होतो. ब्राह्मण आत्माओं में भी नंबरवार तो अंत तक ही रहेंगे, लेकिन निशानियां नंबरवार सभी भाग्यवान बच्चों की है, आगे और भी प्रत्यक्ष होती जाएंगी. अभी थोड़ा समय को आगे बढ़ने दो. थोड़े समय में जब अति और अंत दोनों ही अनुभव होगा तो चारों ओर अनजान आत्माएं हद के वैराग्य वृत्ति में आएंगी और आप भाग्यवान आत्माएं बेहद के वैराग्य वृत्ती के अनुभव में होगी. आणखी बघा, थोडे दिवस जाऊ द्या. बाबांनी म्हटलं की एकदम शेवटचा अनुभव लोकांना व्हायला सुरुवात होईल आणि चारही बाजूला अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे. लोकांना मग काय होईल, हदचा वैराग्य निर्माण होईल आणि मग ते भाग्यवान बच्चांना शोधत राहतील की हे कुठे आहेत, हे कुठे आहेत. मग बाबांनी सांगितलं की आपल्याला सुद्धा एक बेहदच्या वैराग्य वृत्तीचा अनुभव होईल. अभी तो दुनिया वालों में भी वैराग्य नहीं है, अगर थोड़ी बहुत रिहर्सल होती भी है तो और ही अलबेलेपन की नींद में सो जाते हैं. यह तो होता ही रहता है, लेकिन जब अति और अंत के नजारे सामने आएंगे तो स्वतः ही हद की वैराग्य वृत्ति उत्पन्न होगी और तनाव होने के कारण सभी का ध्यान एक बाप के तरफ जाएगा. बघा, 2 वर्षापूर्वी जेव्हा खूप मोठा तो व्हायरस छोटाच होता, परंतु सगळ्यांना एक मनामध्ये भीती निर्माण झाली होती आणि भीती निर्माण झाल्यामुळे मग सगळ्यांच्या मुखामध्ये काय असायचं की आता ह्या दुनियेमध्ये काहीतरी हलचल निर्माण झाली आणि खूप वैराग्य आला आता ह्या दुनियेचा. मग बाबांनी सांगितलं की असं जर चालत राहिलं, आता बघा लोक, व्हायरस अजूनही आहे परंतु लोक एवढी बिनधास्त झालेली आहे की आता कोणी मास्क वापरत नाही, कोणी म्हणजे काही नियम पाळत नाहीये. मग आता काय झालंय, ते म्हणतात की आता याला बरोबरच घेऊन न राहायचंय. पण मग आता जो काळजी घेईल तो एकदम निश्चिंत राहील आणि जो काळजी घेणार नाही तर मग त्यांना काय होईल, त्रास सहन करावा लागणार आहे. मग आता बाबांनी सांगितले की ही फक्त आता थोडीशी रिहर्सल सुरू झालेली आहे आणि ह्याच्या मागे तर आणखी मोठे पेपर येणारच आहे. मग आता त्या पेपर मध्ये आपल्याला सुद्धा काय करायचंय, पास व्हायचं आहे. अति झालं, कोणतीही गोष्ट अति झाली म्हणजे त्याचा अंत हा होणारच असतो. मग बाबांनी सांगितलं की लोक बघा किती डिप्रेशन मध्ये चाललेली आहेत.
की आता काय करायला पाहिजे, आता काय करायला पाहिजे, कुणाला काही सुचत नाहीये. मग प्रत्येक जण काय म्हणतो की नाही, तुमच्या शिवबाबाला सांगा, तुमच्या शिवबाबाला सांगा. मग बाबांनी सांगितले की एक वेळ अशी येईल की सगळ्यांना अटेन्शन ठेवावं लागणार आणि मग सगळ्यांचं अटेन्शन कुठं राहील, फक्त शिवबाबांकडेच राहील. उस समय सर्व आत्माओं की दिल से आवाज निकलेगी कि सबका रचिता सभी का बाप एक है और बुद्धि अनेक तरफ से निकल एक तरफ स्वतः ही जाएगी. ऑटोमॅटिकच काय होईल, सगळ्या गोष्टींमधून बुद्धियोग निघेल आणि एका शिवबाबांकडे मग बुद्धियोग लागेल. मग बाबांनी सांगितलं की ती वेळ पण काही ज्यादा दूर नाहीये. ऐसे समय पर आप भाग्यवान आत्माओं की बेहद के वैराग्य वृत्ति की स्थिति स्वतः और निरंतर हो जाएगी और हर एक के मस्तक से भाग्य की रेखाएं स्पष्ट दिखाई देंगी. अभी भी श्रेष्ठ भाग्यवान बच्चों की बुद्धि में सदा क्या रहता, भगवान और भाग्य. मग बाबांनी काय म्हटलंय की आता भाग्यवान बच्चे जे आहेत, भाग्यवान मुलं जे आहेत, तर त्यांची पण बेहदची वैराग्य वृत्ती निर्माण होईल आणि त्यांची स्थिती एकदम बाबांच्याकडे निरंतर होऊन जाईल. आणि मग भाग्यवान बच्चांचा बुद्धियोग बाबांकडे लागला की मग बाबांनी म्हटलं की त्यांच्या बुद्धीमध्ये पण काय राहील, बस बाबा आणि आमचं भाग्य, बाबा आणि आमचं भाग्य. मग आपल्या भाग्याची लिस्ट आपण काढली का कधी? बाबांनी आपल्यासाठी काय काय केलं, बाबांनी आपल्याला किती भाग्यवान बनवलं. मग बाबा आपल्याला मुरलीमध्ये सांगतात की तुम्ही तुमच्या भाग्याची लिस्ट काढा. मग बघा प्रत्येक जण आपल्या भाग्याची लिस्ट काढून की बाबांनी आपलं काय काय भाग्य बनवलेलं आहे. ऐसे अनुभव होता है ना, अमृत वेले से अपना भाग्य देखो, भक्ति में देवताओं को भगवान समझ भक्ति घंटी बजाकर उठाते हैं और आपको भगवान खुद उठाते हैं. आहे की नाही फरक? भक्ती मार्गामध्ये जे भक्त लोक असतात ते काय करतात, भगवानाला घंटी वाजून वाजून उठवतात. ते म्हणतात की भगवान सुद्धा झोपलेला आहे. पण आपल्याला माहिती भगवान झोपलेला आहे की मुलांना उठवतो हे आपल्याला माहिती पडलं की त्यांना काय माहिती नाहीये. इतना भाग्य है, अमृत वेले से लेकर बाप बच्चों की सेवाधारी बन सेवा करते हैं और फिर आह्वान करते हैं, आओ बाप समान स्थिति का अनुभव करो, मेरे साथ बैठ जाओ. केला अनुभव आपण आतापर्यंत असा की आज शिवबाबांनी मला उठवलं आणि बाबा म्हणतात की बच्चा तू बस माझ्या शेजारी. अनुभव केला, अनुभव करतायत, खूप जण अनुभव करतायत. कारण भाग्यवान शिवबाबाच आपल्या सोबत असतात, त्याच्यामुळे मग अनुभव करायची काही मोठी गोष्ट नाहीये. बाप कहाँ बैठा है, ऊंचे स्थान पर ऊंची स्थिति में. जब बाप के साथ बैठ जाएंगे तो स्थिति क्या होगी, मेहनत क्यों करते हो, साथ में बैठ जाओ तो संग का रंग स्वतः ही लगेगा. स्थान के प्रमाण स्थिति स्वतः ही होगी. जैसे मधुबन के स्थान पर आते हो तो स्थिति क्या हो जाती है, योग लगाना पड़ता है या योग लगा हुआ ही रहता है, तभी तो यहाँ ज्यादा रहने की इच्छा रखते हो ना. अभी सबको कहे और 15 दिन रह जाओ तो खुशी में नाचेंगे ना. मधुबनला आपण जाऊ, मधुबनला आपण जातो त्यावेळेला इतकी काही खुशी असते आपल्याला, खूप काही खुशी असते. आणि आपल्याला जर तिथं कोणी सांगितलं की तुम्ही सेवाधारी म्हणून 15 दिवस राहा, 1 महिना राहा, तर आपण आणखी थोड्या मारायला वा किती माझं भाग्य आहे,
की शिवबाबांच्या घरामध्ये मला राहायला भेटलं. किती मोठं माझं भाग्य आहे. आजपर्यंत माझं असं भाग्यच उजाडलंच नाही. शिवबाबांनी मला सेवेसाठी बोलवलं. सकाळीच एक मॅडम अनुभव सांगत होत्या की दीदी तुम्ही माउंट आबूला गेला, वंदना दीदी गेले होते आणि तिथं दादींनी तुम्हाला राखी बांधली स्टेजवर. मी जितका खुशीचा अनुभव केला की खरोखर आपल्या नेवाशाच्या लोकांचं किती भाग्य आहे. आणि मी सुद्धा होते म्हणे त्या ठिकाणी राखी बांधून. बघा मला तुमचं भाग्य बघून इतकं काही बरं वाटलं की आपण सुद्धा काही कमी नाहीये, आपण सुद्धा किती भाग्यवान आहोत. आणि काय नेवासकर आहेत, त्यांचं भाग्य भगवान घडवतोय, त्यांना एवढी खुशी होत होती सकाळी सांगताना. बघा वंदना दीदी मधुबनला गेल्या, त्यांनी त्यांचे स्टेटस पाहिले आणि त्यांनी सुद्धा तसा अनुभव केला की खरंच किती भाग्य. म्हणजे बाबा काय करतात, प्रत्येक मुलाचं भाग्य खूप सुंदर बनवतात. फक्त त्या सुंदर भाग्याचं आपल्याला त्या खुशीमध्ये राहता आलं पाहिजे, त्या आनंदामध्ये राहता आलं पाहिजे आणि त्याचा अनुभव करता आला पाहिजे. आपल्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. तो जैसे स्थान का स्थिति पर प्रभाव पड़ता है, ऐसे अमृत वेले या तो परम धाम में या सूक्ष्म वतन में चले जाओ, बाप के साथ बैठ जाओ। अमृत वेला शक्तिशाली होगा तो सारा दिन स्वतः की मदद मिलेगी। तो अपने भाग्य को स्मृति में रखो, वाह वो मेरा भाग्य। दिनचर्या ही भगवान से शुरू होती है। बघा अमृतवेला 3:30 वाजेपासून जे उठतात, काही तर मधुबनमध्ये 2-2 वाजताच उठतात, मग त्यांचं भाग्य कुणासोबत सुरू होतं, डायरेक्ट भगवानाबरोबर सुरू होतं. आणि आपल्याला ते अमृतवेला पण एकदम शक्तिशाली होतो आणि आपल्याला मदत मिळायला सुरुवात होते. फिर अपना भाग्य देखो, बाप स्वयं शिक्षक बन कितना दूरदेश से आपको पढ़ाने आता है। लोग तो भगवान के पास जाने के लिए प्रयत्न करते हैं और भगवान स्वयं आपके पास शिक्षक बन पढ़ाने आता है। कमी भाग्य झालं का? लोक भगवानाला शोधतायत, भगवान आम्हाला कुठे भेटेल, आम्हाला कुठे मिळेल, मग तपस्या करतायत त्याच्यासाठी. आणि स्वतः शिव बाबा भगवान येऊन आम्हाला शिकवतात. किती मोठं भाग्य आहे आपलं. अमृत वेळेला उठवतात पण, येऊन आपल्याला शिकवतात पण, किती मोठं भाग्य. और कितने समय से सेवा की ड्यूटी बजा रहे हैं। कभी स्तुति करता है, कभी बहाना लगाता है, आज सिर दर्द है, आज रात्रि को सोए नहीं है। तो जैसे बाप अथक सेवाधारी बन सेवा करते हैं, तो बाप समान बच्चे भी अथक सेवाधारी। अपनी दिनचर्या देखो, कितना बड़ा भाग्य है। बाप सदा स्नेह की सिकिल्दे बच्चों को कहते हैं, कोई भी सेवा करते हो, चाहे लौकिक चाहे अलौकिक, चाहे परिवार में चाहे सेवा केंद्रों पर, कोई भी कर्म करो, कोई भी ड्यूटी बजाओ, लेकिन सदा यह अनुभव करो कि करण करावन हार करा रहा है, मुझ निमित्त करण हार करा, मैं सेवा करने के लिए निमित्त बना हुआ हूँ, करावन हार करा रहा है। किती सुंदर स्लोगन बाबांनी आज आपल्याला सांगितलं. ब्रह्मा बाबा काय करायचे, सतत अनुभव करायचे कि बस कराने वाला करा रहा है, बस मुझे निमित्त बनाया, निमित्त बनकर के मुझे करना है. तर आपल्याला सुद्धा ब्रह्मा बाबांचं अनुकरण करायचं आहे. की ब्रह्मा बाबांचं अनुकरण करायचं म्हणजे काय करायचं, की ब्रह्मा बाबांनी जसं शिव बाबांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं की आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये धारण केलं, तसं आपल्याला देखील त्यांना फॉलो करायचंय, अनुकरण करायचंय. मग बाबाने सांगितलं की तुमचं सुद्धा स्लोगन कोणतं आहे, कराने वाला
करा रहा है, मुझे निमित्त बनकर के करना है। यह भी अकेले नहीं हो, करावनहार के रूप में बाप कर्म करने समय भी साथ है। आप तो सिर्फ निमित्त हो, भगवान विशेष करावनहार है। अकेले करते ही क्यों हो, अकेला मैं करता हूँ। ब्रह्म शिव बाबा काय करतात, एकटेच कर्म करतात. ब्रह्मांच्या तनामध्ये येतात, वाणी सांगतात, बच्चांना जो साक्षात्कार करावायचा आहे तो करवतात आणि बच्चांनी ज्याप्रमाणे आव्हान केलं त्याप्रमाणे बाबा मदत पण करतात आणि बाबा पुन्हा परमधामला निघून जातात. मग बाबाने सांगितलं की तुम्ही अकेले नाहीये, मैं अकेला हूं, मेरा रहने का स्थान परमधाम है। परमधाम से मैं आकर के यहाँ बच्चों की पालना करता हूँ और फिर वापस मेरे धाम में मैं बैठ जाता हूँ. तर बाबाने सांगितलं तुम्ही कधी स्वतःला एकटे समजू नका. आपल्या सोबत कोण आहे, शिव बाबा आहे आणि शिव बाबा मला मदत करतात. आप तो सिर्फ निमित्त हो, भगवान विशेष करावनहार है. अकेले करते ही क्यों हो, अकेला मैं करता हूँ. यह भान रहता है तो यह मैंपन माया का दरवाजा है. मैंपन आलं की लगेच मायाचा दरवाजा उघडून जातो आणि मायाचा दरवाजा उघडला की त्याच्यामध्ये लगेच दुसरे वार करायला सुरुवात करतात. मग बाबाने सांगितलं की जे विकार आहेत ते विकार आतमध्ये यायला सुरुवात करतात आणि आपल्यावर तिथे अटॅक करतात आणि जे करायचं आहे ते पण आपल्याला करायला येत नाही. मग बाबाने सांगितलं की कधी स्वतःला अकेले समजू नका. सतत कौन मैं कौन हूँ और मेरे साथ कौन है. फिर कहते हो माया आ गई, जब दरवाजा खोला तो माया तो इंतजार में है और आपने इंतजाम अच्छा कर लिया तो क्यों नहीं आएगी. जर आपण आव्हानच केलं मायेचं तर माया काय येणार नाही आपल्याकडे, जरूर येणार. म्हणून मायेचं कधीही आव्हान करू नका. मायेला आपल्यापासून दूरच ठेवा. जर आपण आपल्या सोबत शिव बाबांना ठेवलं तर माया काय मला नाही वाटत ती आपल्याकडे येईल आणि आपल्यावरती अटॅक करू शकणार नाही. म्हणून बाबाने सांगितलं की सतत मदतीला कोण ठेवा, शिव बाबा. यह भी अपना भाग्य स्मृति में रखो कि बाप करावनहार हर कर्म में करा रहा है तो बोझ नहीं होगा, बोझ मालिक पर होता है. साथी जो होते हैं उन पर बोझ नहीं होता, मालिक बन जाते हो तो बोझ आ जाता है. मैं बालक हूँ और आप मालिक बाप है. मालिक मुझ बालक से करा रहा है. बड़े बन जाते हो तो बड़े दुख आ जाते हैं. बालक बनकर मालिक के डायरेक्शन पर करो, कितना बड़ा भाग्य है यह. बघा बाबांनी काय म्हटलं की तुम्ही बालक आहात आणि शिवबाबा मालिक आहेत. मग मालकाने जे सांगितलं ते बालकाने करायचं असतं. घरामध्ये पण आपण पाहतो आई वडिलांनी जे सांगितलं ते मुलं ऐकत असतात, ते करत असतात आणि जर नाहीच ऐकलं तर आई वडील पण त्यांना सांगत नाही. तसं शिवबाबा पण काय करतात, मालिक म्हणून बच्चांना सांगतात की मुलांनो हे करा ते करा आणि मुलांनी ऐकलं तर ठीकच आहे, बाबा त्यांना हाताला धरून पुढे घेऊन जातात. आणि जर मुलांनी ऐकलंच नाही तर माया बरोबर त्या मुलांना घेऊन जातात. म्हणून मायेचं कधी बनायचं नाहीये, बाबांचं बनून राहायचं. तर बाबांचं आणि बाबा आणखी आपलं भाग्य बनवत असतात. हर कर्म में बाप जिम्मेवार बन, हल्का बनाए उड़ा रहे. होता क्या है, जब कोई समस्या आती है तो कहते हो बाबा अभी आप जानो, और जब समस्या समाप्त हो जाती है तो मस्त हो जाते हो. लेकिन ऐसे करो ही क्यों, जो समस्या आवे
असं वागायचंच का की आपल्याकडे समस्या येईल? असं वागायचंच नाही ना. मग मायाला जेणेकरून आपण गेट उघडं करून देऊ. बाबाने सांगितलं मायेला दूरच ठेवा. करावनहार बाप की डायरेक्शन प्रमाण कर्म करते चलो तो कर्म भी श्रेष्ठ और कर्म श्रेष्ठ कर्म का फल सदा खुशी, सदा हल्कापन, फरिश्ता जीवन का अनुभव करते रहेंगे। फरिश्ता कर्म के संबंध में आएगा लेकिन कर्म के बंधन में नहीं बंधेगा और बाप का संबंध करावनहार का जुटा हुआ हो, इसलिए निमित्त भाव में कभी मैंपन का अभिमान नहीं आता है। सदा निर्माण का कार्य करेंगे तो कितना भाग्य है आपका। बाबाने सांगितलं की सतत फरिश्ता बनून तुम्ही कर्म करा. फरिश्ता कसा असतो? हलका असतो. तो काय जमिनीवर पाय टेकवतो का? नाही. ज्याचा जमिनीवर पाय टेकला तो जड फरिश्ता. आपण कशी फरिश्ते? हलके का जड आहे? कुणाचा आवाज निघाला? कसे हलके फरिश्ते ना सगळे. मग बाबाने सांगितलं की हलके फरिश्ता बना आणि उडत राहा. आणि मग बाबाने सांगितलं की जे फरिश्ते बनून कर्म करतात ते काय कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही. ते कर्म पण करतील आणि उपराम पण राहतील. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये काय असतं? कर्म करावनहार करा रहा है बस मैं निमित्त हूँ. और फिर ब्रह्मा भोजन खिलाता कौन है? नाम ही है ब्रह्मा भोजन. ब्रह्मा भोजन नहीं, ब्रह्मा भोजन नहीं, ब्रह्मा भोजन. तो ब्रह्मा यज्ञ का सदा रक्षक है. हर एक यज्ञ वत्स व ब्रह्मा वत्स के लिए ब्रह्मा बाप द्वारा ब्रह्मा भोजन मिलना ही है. लोग तो वैसे ही कहते हैं कि हमको भगवान खिला रहा है. मालूम नहीं भगवान क्या, लेकिन खिलाता भगवान नहीं. बाबांनी सांगितलं की फक्त ब्रह्मा भोजन. काय आहे ब्रह्मा भोजन? ब्रह्मा भोजन नाही, ब्रह्मा भोजन. शिवबाबांच्या आठवणीमध्ये आपण जे भोजन बनवतो त्याला ब्रह्मा भोजन म्हटलं जातं. आणि ते ब्रह्मा भोजन शिवबाबांच्या आठवणीमध्ये करणं हे सुद्धा एक आपलं खूप भाग्य आहे. मग बाबा काय सांगतात आपल्याला? ब्रह्मा भोजन म्हणजे दुःख भंजन भोजन. ब्रह्मा भोजन म्हणजे दुःख भंजन भोजन. आपलं दुःख पण काय होतंय त्या ब्रह्मा भोजनामुळे दूर होतं. आपण निरोगी बनतो, बुद्धी आपली स्वच्छ बनते आणि त्याचबरोबर आपण एकदम हलके फुलके पण राहतो. लोक तसंही म्हणतात की भगवान आम्हाला खाऊ घालतो रोज आणि आपल्याला तर साक्षात शिवबाबांच्या सोबतच आपण रोज राहतो. मग शिवबाबाच आपल्याला रोज खायला पण देतात आणि शिवबाबांनाही खाऊ घालतो आणि आपणही खातो. मग बाबांनी म्हटलं लेकिन ब्राह्मण बच्चों को तो बाप ही खिलाता है, चाहे लौकिक कमाई भी करके पैसे जमा करते उसी से भोजन मंगाते भी हो, लेकिन पहले अपनी कमाई भी बाप की भंडारी में डालते हो. बाप की भंडारी भोलानाथ का भंडारा बन जाता है. आपले भाऊ बहिणी जे सेवा सर्व्हिस करतात तर ते काय करतात? पहिलं ज्यांचं पेमेंट होईल ते पहिलं शिवबाबांच्या यज्ञासाठी ठेवतात आणि मग पुढची कमाई ते वापरायला लागतात. त्याच्यातून त्यांची जेवढी भावना असेल, कुणाला 1000 पेमेंट असेल, कुणाला 2000 असेल, कुणाला 5000 असेल, त्याच्यातले तुम्हाला 500 रुपये ठेवायचे, 100 रुपये ठेवायचे, पण पहिले बाबांच्या नावाने ठेवले की पुढचं भाग्य बनायला आपलं सुरुवात होते. आणि जर आल्याबरोबर आपण आपलाच वाटा त्याच्यात मांडत बसलो नाही, आता हे याला, हे त्याला, ते त्याला, तर ते पैसा कधीच आपल्याला पुरत नसतो. मला खूप जणांचे अनुभव आम्ही ऐकतो
आणि मग शिवबाबांच्या भंडारीमध्ये आपण ते टाकलं, शिवबाबांच्या नावाने ठेवलं, तर आपली भंडारी सुद्धा भरपूर राहते आणि भंडारा सुद्धा भरपूर. म्हणून बाबाने सांगितलं की काल कंठक दूर. मग त्या यज्ञाच्या कार्यासाठी बाबांनी काय केलं, ब्राह्मण बच्चांना यज्ञाचं रक्षक बनवलं. का बनवलं रक्षक? कारण यज्ञ खूप मोठा आहे आणि ब्राह्मण बच्चांना तो चालवायचा असतो. म्हणून बाबांनी काय केलं, बच्चांना निमित्त बनवलं. बाबाने सांगितलं की बाप की भंडारी भोलानाथ का भंडारा बन जाता है, कभी भी इस विधी को भूलना नहीं. या विधीला कधीच कुणी विसरायचं नाही, कधीच नाही. जे करत नसतील त्यांनी आजपासून लक्षात ठेवायचं की पहिला बाबा, आणि बाबा बुद्धीत ठेवला की आपल्याला कधीच कमी पडत नाही. नहीं तो सोचेंगे हम खुद कमाते खुद खाते हैं, वैसे तो ट्रस्टी हो, ट्रस्टी का कुछ नहीं होता है, हम अपनी कमाई से खाते हैं. यह संकल्प भी नहीं उठ सकता. नाही आमचीच कमाई आहे ना, आम्हीच खातो, कशाला ते दुसऱ्यांना द्यायचं, कशाला दुसऱ्यांना जाऊ द्यायचं. बघा अनुभव करून की आपल्या हिश्श्याला किती राहत. किती जणांचे अनुभव आहेत तो की आम्ही खूप कमवतो पण आम्हाला ते पुरतच नाही. खूप जणांचे अनुभव आहेत. का नाही पुरत आहे? कारण फक्त आपण निमित्त बनलोय बाबांच्या. आम्ही रोज मुरली एक वाचतो, रोज आम्ही योग करतो, रोज आम्ही हे करतो, रोज आम्ही हे करतो, पण ती आपली घरातली दिनचर्या झाली. बाबांना जर शिव बाबांचे जर आपण बच्चे बनलो तर बाबांचा अधिकार पोहोचत नाही आपल्याकडे, जरूर आपल्याकडे पण पोहोचतो. जब ट्रस्टी है तो सब कुछ बाप के हवाले कर दिया, तेरा हो गया. मेरा नहीं, ट्रस्टी अर्थात तेरा और गृहस्थी अर्थात मेरा. ट्रस्टी अर्थात तेरा, तेरा मतलब शिव बाबाचं. आणि बाबाने सांगितलं मेरा, मेरा मतलब माझं, माझं म्हटलं की ओम शांती है ना. आप कौन हो? गृहस्थी तो नहीं हो ना. आप कौन हो? ट्रस्टी, निमित्त. आम्ही निमित्त मात्र आहोत. बाबाने सांगितलं भगवान खिला रहा है, ब्रह्मा भोजन मिल रहा है, ब्राह्मण आत्माओं को यह नशा स्वतः ही रहता है और बाप की गारंटी 21 जन्म ब्राह्मण आत्मा कभी भूखी नहीं रह सकती. बड़े प्यार से दाल रोटी सब्जी खिलाएंगे. भगवान हमारे साथ गॅरंटी कर रहा है. शिव बाबा आपल्या सोबत गॅरंटी करतात. लौकिक मध्ये पण अशी कोणी गॅरंटी देईल का? देते लौकिक मध्ये गॅरंटी. आयुष्यभर मी तुला, तू काहीच कमवू नको, आयुष्यभर तुला तसंच सांभाळते, आहे गॅरंटी मामा? नाही. मग बाबांनी सांगितलं लौकिक मध्ये कोणीही गॅरंटी करणार नाही. आता मुलं मोठी झाले, आता चला रे तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळा, आम्ही किती दिवस कमवायचं असं म्हणतो. पण बाबांनी काय गॅरंटी घेतली? बाबांनी काय गॅरंटी घेतली की मी तुम्हाला शेवटपर्यंत दाल रोटी आणि सब्जी खाऊ घालेन. मग ही गॅरंटी आपल्याला आली का? गॅरंटी शिव बाबा खरोखर आपल्याला खाऊ घालतीलच. मोठ्याने बोला सगळेजण. नुसतं दीदींनी म्हटलं नाही हो, काय माहिती घरी गेल्यावर आता खातो की नाही खाऊ. भावाने सांगितलं की गॅरंटी के साथ शिव बाबा दाल रोटी खिलाएंगे जरूर. पण आपली परीक्षा पण होणार बरं का, लक्षात ठेवा सगळ्यांनी, परीक्षा होणार. कारण जेव्हा आम्ही समर्पित झालो त्यावेळेला पुढं माहित नसतं, आपल्याकडे समस्या येतात की काय होतंय, काहीच माहित नसतं.
पण फक्त बुद्धीमध्ये कुणाला ठेवलं होतं? शिव बाबा. बाबा जो भी हो जाए देख लेंगे, आप हमारे साथ. तुझा हात आणि साथ कधी सोडणार नाही. जबाबदारी कुणाची बनली प्रत्येक गोष्टीमध्ये? शिवबाबांची बनली की नाही? मग शिवबाबाने आमची पण परीक्षा घेतली ना. आमची पण परीक्षा घेतली. एकाच वर्षात परीक्षा सुरू झाली, पण आम्ही डगमगलो नाही. आमच्या बुद्धीमध्ये बाबा होते. मग बाबाने काय केलं? हाँ, बच्चे हलचल में नहीं है, बच्चे अचल है. तर बाबाने काय केलं? मदत करायला सुरुवात केली. मदत करायला सुरुवात केली आणि तो मदतीचा हात इतका मोठा की ज्याचं नाव ते. खरोखर बाबाच आपली गॅरंटी घेऊ शकतात, दुसरं मनुष्य कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि मग ही अनुभूती पण खूप मोठी आली, कारण प्रत्येक पावलोपावली बाबा आपल्याला मदत करतात. हा अनुभव खूप मोठा राहिला आणि शेवटपर्यंत तो राहणार. बेगरी पार्ट पण बाबाने आम्हाला सुरू केला लगेच, पण त्या बेगरी पार्ट मध्ये बाबाने कधी उपाशी ठेवलं नाही. बाबाने आम्हाला पोटभर खाऊच घातलं. बाबा म्हणतात ना, दाल रोटी और सब्जी. मग भले घरी होतो त्यावेळेला आई वडील आपल्याला सांभाळतात, जीव लावतात आणि जे पाहिजे ते आपल्याला खाऊ घालतात. नाही ज्वारीची रोटी आवडत तर पोळी खा, पोळी नाही आवडत तर हे खा, खाऊ घालतात. पण जेव्हा आम्ही सेंटरवर आलो, आम्हाला ज्वारीची भाकरी काय असते तेच माहिती नव्हती. आणि ज्वारीची भाकरी आम्हाला सेंटरवर खावी लागली. पण मग ती चला छोट्या छोट्या असतात, मग एक जण अर्धी खायची आणि एक जण अर्धी खायची. मी अर्धी खाणार तर दुसरी अर्धी खाणार, आणि मग डाळ भात खाणार थोडस. त्यावेळेला म्हणजे छोटेसा असतो, ती ज्वारी भाकरी लवकर जिरून जायची, परत भूक लागायची दुपारी 1 वाजता 2 वाजता. मग आम्ही काय करायचो? पेरूचे झाड असायचे पाठीमागे, लगेच तिकडे जायचो आणि पेरू पाडून पेरू खायचो. म्हणजे ते बाल जीवन जे आहे तर ते सुद्धा आपलं खूप सुंदर असतं. आणि मग आपली परीक्षा त्याच्यामध्ये झाली तर त्याच्यामध्ये आपण असं घेऊन पास पण झालो ना. म्हणजे बाबांच्या हातात आपण हात दिला, बाबांनी गॅरंटी दिली उपाशी ठेवणार नाही. मग बाबांनी पण आपली परीक्षा काढली, बघूच आता या पास होतात. पण त्या परीक्षेमध्ये पास झालो. म्हणजे अशा प्रकारे बाबांनी सांगितलं की 21 जन्मासाठी मी तुम्हाला ती बादशाही देणारच आहे, पण इथे सुद्धा तुम्हाला खाऊ घालणार. यह जन्म भी दाल रोटी प्यार की खाएंगे, मेहनत की नहीं. इसलिए सदा यह स्मृति रखो कि अमृत वेले से लेकर क्या क्या खा के ताप रहे, सारी दिनचर्या सोचो, सुलाते भी बाप हे लोरी देकर. 10 वाजताचं एक गाणं असतं, निंदिया लेकर आई. ते गीत लावलं की बाबा आपल्याला लगेच झोपी पण लावलं. म्हणजे किती चांगली सोय. आपण एवढे मोठे तरी आपण अनुभव काय करतो की आम्ही छोटेच. स्वयं भगवान आम्हाला झोपी लावतो. म्हणजे काय कमी गोष्ट झाली का? उठवायला तेच, खाऊ घालायला तेच, शिकवायला तेच, झोपी लावायला तेच. भगवानाने काय काय काम करावे आपण? एवढी कामं घरातली सुद्धा करतात का? घरातली माणसं झोपायचं, झोपण्यात दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोप, रात्रभर जागा राहा, आम्हाला काही गरज नाही, आम्ही दिवसभर काम करतो की रात्री संध्याकाळी तुझ्याकडे बघायचं, असंच म्हणतील. पण शिवबाबा तसं म्हणतात का? शिवबाबा तसं म्हणत नाही. प्रेमाने आपल्याला लोरी देऊन झोपवतात. बाप की गोदी में सो जाओ तो थकावट बीमारी सब भूल जाएगी और आप आराम करेंगे. सिर्फ आह्वान करो, आराम आराम. तो बाबा ने कहा तो आराम आ जाएगी. किती सुंदर बाबाने आज मुरली घेतली बघा. अकेले सोते हो तो और संकल्प चल रहे हैं, बाप के साथ याद की गोदी में सो जाओ. बाप की याद में बाबा की गोदी में सो जाओ.
काही जण विचारतात दीदी रात्री झोप येत नाही, काय करावं त्याच्यासाठी सांगा. लोक काय करतात, डॉक्टरकडे गेल्यावर झोपेच्या गोळ्या देतात, दणादण झोपा. इकडे जर मामांच्या घरात फोन आला, दीदी रात्री झोपच येत नाही, काय करावं, तर दीदी काय सांगते की शिवबाबांची आठवण करा, शिवबाबांची किरण आपल्यावर घ्या आणि शिवबाबांच्या गोदमध्ये झोप. दुसऱ्या दिवशी अनुभव विचारला, आली का झोप? अहो कुठं झोप लागून गेली कळालं सुद्धा नाही. तेव्हा म्हणतात एक माताजींनी त्या दिवशी अनुभव सांगितला की दीदी रात्री इतका हात दुखत होता, इतका हात दुखत होता की 2 वाजता मी तुम्हाला फोन करणार होते की मला काहीतरी तुमच्याकडे स्प्रे वगैरे जर असेल तर द्या, पण परत वाटलं आधी शिवबाबाची आठवण करू. शिवबाबा तुम्ही मला इतकी काही शक्ती द्या की माझ्या हाताला बरं वाटलं पाहिजे आणि मला झोप आली पाहिजे. मग त्यांनी काय केलं, तो अनुभव केला, शिवबाबांची शक्ती माझ्या हातावर पडते आणि खूप शक्ती मिळते आणि त्याच्यामध्ये त्यांना कधी झोप लागून गेली कळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुभव सांगितला, मी तुम्हाला 2 वाजता उठवणार होते, स्प्रे मारणार होते, पण पहिलं म्हटलं बाबांच्या आठवण. म्हणजे आमच्यापेक्षा बाबांच्या शक्ती, बाबांची ताकद ती किती आहे. पहिलं शिवबाबा आठवायचं, पहिला विधी आठवण्याऐवजी शिवबाबा आठवायचे आणि नंतर नाहीच राहिलं डॉक्टरांकडून तर दिदीला सांगितलं. पण डॉक्टर तेवढा भारी आहे, दिदींपर्यंत येऊनच देत नाही. दिदी पण कोणाला सांगते त्यालाच सांगते. म्हणून बाबाने सांगितलं की तुम्ही काय करा, झोपताना पण बाबांचं आवाहन करा, आराम तो जरूर आराम मिल जाएगा. मीठे बच्चे प्यारे बच्चे की लोरी सुनते सुनते सो जाओ. देखो कितना अलौकिक अनुभव होता है. तो अमृत वेले से लेकर रात तक सब भगवान करा रहा है, चलाने वाला चला रहा है, कराने वाला करा रहा है. सदा इस भाग्य को स्मृति में रखो, इमर्ज करो. कोई हद का नशा भी जब तक पीते नहीं तब तक नशा नहीं चलता है. लोकांना काय असतो नशा, ते म्हणतात काहीतरी पिलं की रात्री नशा चढतो, म्हणून काय करणार ते, ज्याला जी सवय येते ते करत राहते वाईट व्यसन, आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती रोग प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होऊन जाते. तर असं सेवन केल्याने काय फायदा होतो, काहीच फायदा होत नाही. स्वतःच जीवन नुकसान आणि इतरांना सुद्धा त्रास आणि स्वतःला सुद्धा त्रास. मग बाबाने सांगितलं की तो नशा काही कामाचा नाहीये, बस एक शिवबाबांचा नशा ठेवा, सगळ्या गोष्टी सुखदायी होतील. ऐसे ही सिर्फ बोतल में रखा हो तो नशा चढ़ेगा, यह अभी बुद्धि में समाया हुआ तो है, लेकिन इसको यूज करो. स्मृती में लाना अर्थात पीना, इमर्ज करना. त्यांना ते नशा केल्याशिवाय करमतच नाही, चैनच देत. पण आता आम्ही बाबांची बच्चे आहोत, आम्हाला ज्ञानाचा अमृत पिल्याशिवाय आम्हाला सुद्धा चैनच नाही आली. असे किती बच्चे आहेत जे बाबांच्या मुरलीशिवाय राहू शकत नाही. किती बच्चे आहेत, वरती बोट करा जरा, वरती मला दिसत नाही. बघा किती किती बच्चे की जे बाबांची मुरली ऐकल्याशिवाय राहू शकत नाही. जसा त्या लोकांना नशा असतो ना की पिल्याशिवाय झोपायचंच नाही किंवा घरच्यांना त्रास दिल्याशिवाय राहायचंच नाही, तर ते लोक नशा करतात. मग काय 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 म्हणतील, नाही ना आम्ही नशा करतो, गपचूप झोपून राहतो, कोणाला त्रासच देत नाही, पण तरी सुद्धा घरच्यांना त्रासच आहे ना तो. मग बाबाने सांगितलं की असा नशा काही कामाचा नाहीये, एक शिवबाबाचा नशा ठेवा. बघा तुम्ही बाबांना सगळ्या गोष्टी सांगत चला, सगळे दुःख दूर होतील, सगळे दुःख दूर होतील. पण आपल्यामध्ये तेवढी एक ताकद, तेवढी हिंमत असली पाहिजे. एक लंडनच्या दीदी होत्या आणि त्यांच्याकडे त्यांची कंप्लेंट दादींकडे केली होती. त्यांची कंप्लेंट दादींकडे केली होती. त्यांना पहिलं ते ईमेलवर वरती पाठवलं
आणि त्यांनी तो ईमेल उघडला आणि त्याच्यावर त्यांना दिसलं की हा माझी कंप्लेंट. त्यामुळे आता दादींच्या पुढे जायचं, आपल्यामध्ये हिंमत तर पाहिजे. त्यांनी इतका योग केला, त्यामुळे आपल्याकडे बाबाच आहे ना प्रूफ. दादींकडे गेल्या, ती लिस्ट घेऊन, दादी देखो ये मेरे कंप्लेन है. दादी ने कहा बच्ची सच्चाई सफाई है तो ये कंप्लेन क्या है? कंप्लेन करने वाले तो बहुत होंगे लेकिन हमको बनना है कंप्लीट. कागद गेला बाजूला. काय झालं? काय झालं? बाबाने काय केलं? चुका झाल्या पण बाबाने त्या सामावून घेतल्या ना. कारण जीवन कुणाला दिलेलं आहे त्या बहिणीने? बाबाला दिलेलं आहे. बाबाला दिलेलं आहे, व्यक्तीला दिला का? त्याच्यामुळे जबाबदार कोण आहे? बाबा जबाबदार आहे. म्हणून बाबाने सांगितलं की स्मृति में लाना है अर्थात पीना, इमर्ज करना, इसको कहते हैं स्मृति स्वरूप बनो. ऐसे नहीं कहा है कि बुद्धि में समाया हुआ रखो, स्मृति स्वरूप बनो. कितने भाग्यवान हो, रोज अपने भाग्य को स्मृति में रख, समर्थ बनो और उड़ते चलो. समझा क्या करना है? डबल विदेशी हद के नशे के तो अनुभवी है, अभी ये बेहद का नशा स्मृति में रखो तो सदा भाग्य की श्रेष्ठ लकीर मस्तक पर चमकती रहेगी, स्पष्ट दिखाई देगी. अभी किनों की मर्ज दिखाई देती, किनों की स्पष्ट दिखाई देती. सगळ्यांची बाबाने सांगितलं चमक आहे. जसं आपण आकाशामध्ये चांदण्या पाहतो तर काही एकदम स्पष्ट दिसतात आणि काही एकदम लुकलुकणाऱ्या असतात, दिसतात गायब होतात, दिसतात गायब होतात. तशी बाबाने सांगितलं की प्रत्येकाच्या मस्तकावर काहींची झलक हे एकदम तीव्र वेगवान और काहींची एकदम डळमळती. थोडा वेळ चमकती की लगेच चमक निघून जाते, थोडा वेळ चमकती की लगेच चमक निघून जाते. म्हणजे आज ना शास्त्र उद्या लगेच, आता ना शाळेत थोड्या वेळाने लगेच. मग ती चमक चांगली का? नाही. बाबाने सांगितलं की आपल्याला स्मृती स्वरूप बनायचंय आणि आपली चमक सदा काळाची चमक असली पाहिजे, आत्मिक स्मृतीची चमक असली पाहिजे. मग बाबा म्हणलं लेकिन सदा स्मृति में रहेगी तो मस्तक पर चमकती रहेगी, औरों को भी अनुभव कराते रहेंगे. अच्छा, सदा भगवान और भाग्य ऐसे स्मृति स्वरूप समर्थ आत्माओं को सदा हर कर्म में करनहार बने, कर्म करने वाली श्रेष्ठ आत्माओं को सदा अमृत वेले बाप के साथ ऊंचे स्थान, ऊंची स्थिति पर स्थित रहने वाले भाग्यवान बच्चों को सदा अपने मस्तक द्वारा श्रेष्ठ भाग्य की रेखाएं औरों को अनुभव कराने वाले विशेष ब्राह्मणों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, नमस्ते नमस्ते और प्रिया प्रिया. विदाई के समय दादी जानकी बंबई तथा कुरुक्षेत्र सेवा पर जाने की छुट्टी ले रही है. जानकी दादी जी मुंबईवरून कुरुक्षेत्राला जाण्यासाठी बाबांकडून सुट्टी घेत होत्या. म्हणजे बाबांच्या कमरेमध्ये जाऊन योग करून बाबांकडून सुट्टी घेत. महारथियों के पांव में सेवा का चक्र तो है, जहाँ जाते हैं वहां सेवा के बिना तो कुछ होता नहीं, चाहे किस कारण से भी जाए लेकिन सेवा समाई रूप है. हर कदम में सेवा के सिवाय कुछ है ही नहीं. अगर चलते भी है तो चलते ये भी सेवा है. अगर खाना भी खाते किसी को बुला के खिला देते, स्नेह से स्वीकार करते, यह भी सेवा हो गई. उठते बैठते चलते सेवा ही सेवा है. ऐसे सेवाधारी सेवा का चांस मिलना भी भाग्य की निशानी है. बड़े चक्रवर्ती बनना है तो सेवा का चक्र भी बड़ा है.
बाबांनी सांगितले की जे दादी त्या महारथी महारथी काय करतात, जिथं पण जातात सेवा करून मगच मग बनला जाते. आणि प्रत्येकाला वाटतं की दादींनी आपल्या सेवा स्थानावरती पोहोचायला पाहिजे. आणि मग ज्यांनी निमंत्रित केलेलं असतं त्या ठिकाणी दादींना त्यांना जावंच लागतं. उद्घाटन असो, काही सेवा असो, दादींच्या चक्कर लावायच्या. मग त्या प्रकारे बाबांनी सांगितलं की दादी बाबांच्या बिना कुठलंही कर्म करत नव्हत्या आणि त्यांच्या सेवेमध्ये सफलता सामावलेली होती. दादींनी त्यांनी विदेशमध्ये देखील सेवा केली, भारतामध्ये पण केली आणि विदेशला पण जाऊन केली. मग तसं बाबांनी सांगितलं की ते चक्रवर्ती राजाच होते. तसं आपल्याला देखील बाबांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा चक्रवर्ती बनायचंय, पण आता पहिलं चक्र स्वतःच फिरवता आलं पाहिजे. आपण कसं पळपळ खूप करू, पण स्वतःच चक्र हे जर बंद असलं, पायाने किती जरी चक्र लावले तरी त्या चक्राला काही फायदा नाही आणि सफलताही मिळणार नाही. स्वतःच चक्र म्हणजे कोणतं, की मी कोण, मी आले कुठून आणि मला जायचं सतत इथं असलं पाहिजे की मी परमधामवरून आली, मला या ठिकाणी माझा पाठ प्ले करायचा आहे आणि मला पुन्हा परमधामलाच जायचंय. सतत हे चक्र आपण बुद्धीमध्ये फिरवलं पाहिजे. त्याला बाबांनी म्हटलं स्वदर्शन चक्र, स्वतःच चक्र. मग ते जर चक्र आपण लावलं तर ऑटोमॅटिकच काय होतं, सफलता मिळते. आजचं वरदान आहे, तमोगुणी वायुमंडल में अपनी स्थिति एक रस अचल अडोल रखने वाले मास्टर सर्वशक्तिमान कौन। दिन प्रतिदिन परिस्थितियां अति तमो प्रधान बननी है, वायुमंडल और भी बिगड़ने वाला है। ऐसे वायुमंडल में कमल पुष्प समान न्यारे रहना, अपनी स्थिति सतो प्रधान बनाना, इसके लिए इतनी हिम्मत व शक्ति की आवश्यकता है। जब यह वरदान स्मृति में रहता कि मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ, तो चाहे प्रकृति द्वारा, चाहे लौकिक संबंध द्वारा, चाहे दैवी परिवार द्वारा कोई भी परीक्षा आ जाए, उसमें सदा एक रस अचल अडोल रहेंगे। दिवसेंदिवस परिस्थिती या बदलत चाललेल्या आहेत, आणखी तमोप्रधानतेचं वातावरण वाढणार आहे. वातावरण, परिस्थिती, वातावरण या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. आणि मग बाबांनी सांगितलं की अशा वायुमंडलामध्ये, अशा परिस्थितीमध्ये बाबाने आपल्याला अनुभव करायला सांगितलेला आहे की तुम्ही कमल पुष्पा समान न्यारे आणि प्यारे राहा. जसं चिखलामध्ये पाण्यामध्ये कमळ असतं, एकदम वरती असतात आणि त्याच्याकडे सगळेजण अट्रॅक्ट होतात, तसं श्री बाबाने सांगितलं की आपण घरामध्ये राहतो, घरामध्ये पण बाहेर पण परिस्थिती बदलणार आहे, तमोप्रधानतेचं वातावरण वाढणार आहे. पण अशा स्थितीमध्ये राहून आपल्याला काय करायचे, आपली अवस्था न्यारी आणि प्यारी बनवायची आहे. मग बाबाने सांगितलं की एवढी हिंमत, ही शक्ती, तिची आवश्यकता आहे. आणि जेव्हा वरदान आपण बुद्धीमध्ये ठेवू की मी मास्टर सर्वशक्तिमान आहे, मग भले प्रकृतीद्वारा परीक्षा येऊ द्या, चाहे लौकिक संबंधाद्वारे परीक्षा येऊ द्या, चाहे दैवी परिवाराद्वारे येऊ द्या, तरी पण आपली अवस्था एकरस अचल आणि अडोल राहिली पाहिजे. स्लोगन आहे, वरदाता बाप को अपना सच्चा साथी बना लो तो वरदानों से झोली भरी रहेगी। वरदाता शिव बाबा आहेत, सच्चा साथी बाबाने सच्चा साथी बनवलेले आपण बाबांना, तर जरूर वरदानांची झोळी बाबाने सांगितलं तुमची भरलेलीच राहील. आणि बाबाला जर आपण खरं साथी बनवलंच नाही तर ते लिकेज असणार, येणार निघून जाणार, येणार निघून जाणार, बुद्धी आपली बुद्धिरूपी पातळी खालीच राहणार. म्हणून बाबाने सांगितलं की सतत अनुभव काय करा
की वरदाता शिवबाबांचे आम्ही बच्चे आहोत, खरे साथी आहोत आणि आमचा साथीपणा कितीही मायेने दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही दूर होऊ शकत नाही, एकदम कंबाईन. तर ती वरदानांची झोळी आपली भरलेलीच राहील, ती काय कधी खाली होणार नाही. अच्छा, ओम शांती.